गार वारा सुटला होता. पावसाचे दिवस होते. आभाळ दाटून येत होतं. जोरदार पावसाचा आकार होता. अशात ते दोन मित्र गाडीला धक्का मारून गाडी रस्त्याच्या बाजूला घेत होते. रस्ताही चांगलाच खडतर होता. दोन्ही बाजू जंगलाने वेढलेल्या होत्या. गाडी अचानक रस्त्यातच बंद पडल्याने त्यांनी ती रस्त्याच्या बाजूला लावली. मदत मिळण्याची काही चिन्हे नव्हती. आता काय करायचंय हा प्रश्न त्यांना पडला. कोणती गाडीही येताना दिसत नव्हती. आपसात बोलत असताना वरुणराजे बरसायला सुरुवात झाली. तुफान. गाडीत जाऊन बसण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय नव्हता. गाडी चांगली बंद करून ते आत बसले. त्यांना ठाऊक होतं की हा पाऊस इतक्यात थांबणार नाही. दोघे मित्र नवीनच कंपनीत नोकरीला लागले होते. कंपनीने सरावाकरिता त्यांना दुसऱ्या शहरात 4 दिवस पाठवले होते आणि जात असताना त्यांना या अडचणीमुळे रस्त्यातच अडकावे लागले होते. दोघेही हताश होऊन गाडीत बसले होते. बाहेरचं काहीही दिसत नव्हतं. फक्त धो धो बरसणाऱ्या पावसाचा आवाज, विजांचा आवाज कानठळ्या बसवणारा होता. थंडीही चांगलीच वाढली. त्यांनी बॅगमधून शॉल वगैरे काढून अंगावर घेतल्या. मोबाईल पाहिले असता नेटवर्क गेलेलं. त्यातला एक जण जरा जास्तच बेचैन झाला होता. सारखा गाडीच्या काचेतून बाहेर डोकावत होता. दुसऱ्या मित्राने विचारले असता त्याने काही नाही असे मान हलवून उत्तर दिले. बस. मात्र त्याच्या मित्राने ओळखले की हा थोडा घाबरला आहे. नक्कीच काहीतरी झालेलं असावं. त्याने त्याला बोलतं केलं. तो सांगू लागला, अरे साधारण 20 वर्षांपूर्वीची घटना असावी. इथं एक भयंकर अपघात झाला होता, ज्यात एक स्त्री आणि तिचा 6 वर्षांचा मुलगा मृत झाले होते. तिचा पती अपघातात बचावला, मात्र पत्नी व मुलाची मृतदेह पाहून त्याला इतका धक्का बसला की त्यानेही इथेच जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. मी खूप वेळ या मार्गाने आलो आहे, कारण माझ्या गावचा जाण्याचा मार्ग हाच आहे. माझ्या आजीने मला ही घटना कथन केली होती. इथे कधीही थांबलो नाही. मात्र आज गाडी बंद पडल्याने आपल्याला इथं अडकावं लागलं, म्हणून जरा अस्वस्थ झालो. त्याने त्याची भीती बोलून दाखविली. दुसरा मित्र बोलला, अरे तो एक अपघात होता. रोज कितीतरी अपघात घडतात. लोकांचे जीव जातात. इतकं मनावर घेऊ नकोस. घाबरू नकोस. पाऊस थांबला की आपण करू काहीतरी व्यवस्था. तर तो बोलला, मित्रा, तो अपघात होता हे माहीत आहे मला, पण जिथं तो अपघात घडला होता ती हीच जागा आहे जिथं आपण थांबलो आहोत. आणि माझ्या भीतीचे कारण हेच आहे की ती स्त्री आणि तिचा मुलगा अजूनही इथे भटकत असतात. बऱ्याच लोकांना ते इथे दिसले आहेत. आता दुसरा मित्रही घाबरला होता. अपघातात मृत्यू पावलेल्या परिवाराशी आपला काहीही संबंध नाही, मात्र मृत्यू होऊन देखील ते इथं भटकत आहेत ही बाब भीतीदायक होती. आता दोघेही घाबरून बाहेर पाहत होते. पावसाने आपले बरसणे चालूच ठेवले होते, अगदी बेफाम. वेळ लवकर जात नव्हती. फोनचे नेटवर्क तर नव्हतेच. फोनमध्ये वेळ पाहिली असता रात्रीचे 11:30 वाजले होते. कोण जाणे हा पाऊस कधी थांबणार, आणि थांबला तरी अशा भयान अंधारात कोठे मदत मिळणार. असे विचार चालू असताना गाडीच्या बोनेटवर कोणीतरी धाडकन आपटलेलं त्यांना जाणवलं. दोघेही भेदरले. बाहेर जाऊन पाहायची हिंमत होईना. थोडाच वेळ गेला. दोघेही पुढच्या सीटवर बसले होते. कोणती हालचाल जाणवत नव्हती. मात्र आता कोणीतरी मोठ्याने श्वास घेतोय, गुरगुरतोय असा आवाज त्यांच्या कानात घुमू लागला. आणि तो आवाज त्यांच्या मागील सीटवरून येतोय हे त्यांच्या लक्षात आले. दोघांनी एकमेकांचे हात घट्ट दाबले आणि हळूच मागे पाहिले, तर एक स्त्री चेहऱ्यावर पदर ओढून बसली होती. क्षणात ती मोठ्याने ओरडली, मला माझं मूल पाहिजे. तिचा आवाज अमानवी होता, भेदरा होता. इतका भेदरा होता की दोघे गाडीचा दरवाजा उघडून
भर पावसात खाली उतरले आणि रस्त्याने पळू लागले. त्यांच्या मागे पायातल्या पट्ट्यांचा आवाज येऊ लागला. अर्थात ती स्त्री त्यांच्या मागेच होती. दोघे जीवाच्या आकांताने पळत होते. धो धो बरसणाऱ्या पावसात त्यांना त्यांच्या समोर एक लहान बालकाची आकृती दिसली. दोघे जागीच स्तब्ध झाले. पट्ट्याचा छम छम आवाज देखील थांबला. त्यांनी मागे पाहिले असता पदर ओढलेली ती स्त्री त्यांच्या मागेच उभी होती. मात्र ती पुढे येत नव्हती. तिच्या तोंडावरील पदर हळूहळू सरकला असता तिचा चेहरा रक्ताने संपूर्ण माखलेला होता. चेहऱ्यावर मांस लोंबले होते. विजेच्या कडकडणाऱ्या प्रकाशात त्यांना ते स्पष्ट दिसले. दोघेही भयंकर आक्रोश करू लागले. आपला मृत्यू निश्चित आहे या भावनेनं त्यांना हेलावून टाकलं. त्यांनी त्या मुलाकडे पाहिलं असता त्याने जंगलाच्या दिशेनं बोट केलं. कदाचित त्यांना तो जंगलाच्या दिशेनं जाण्याचा इशारा देत होता. दोघेही जंगलाच्या दिशेने पळाले. मागे वळून पाहिले असता न तो मुलगा तिथं होता न ती स्त्री. जंगलातला चिखल तुडवीत दोघे पळत होते. शरीर दमले होते. एव्हाना पाऊस ओसरू लागला होता. दोघेही आडोसा पाहून थांबले. पाऊस ओसरल्याने थोडा धीर आला. मागून आवाज आला, आता तुम्हाला कसलीच भीती नाही. दचकून मागे पाहिले तर एक अर्धवयस्क माणूस त्यांच्या जवळ येत होता. प्रथम त्याने त्यांना धीर दिला. दोघांच्या जीवात जीव आला. तो व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन बसला आणि पुन्हा त्याने तेच वाक्य उद्गारले, आता तुम्हाला कसलीच भीती नाही. काका, हे काय घडतंय? आम्हाला कळू द्या. या सर्वांशी आमचा काहीही संबंध नाही. तुम्ही जे पाहिलंत ते सत्य आहे. ती स्त्री मागील काही वर्षांपासून इथे भटकत आहे. तो माणूस सांगत होता. तिची थोडक्यात माहिती अशी आहे की एक सभ्य गृहस्थ आपल्या पत्नी आणि छोट्या मुलासोबत आनंदात राहत होता. त्यांचा मुलगा हा दैवी योगात जन्मला होता. तो 3 वर्षांचा असताना त्याच्या आईचे आजारपणात निधन झाले. तो गृहस्थ एकाकी पडला. ताने लेकरू घेऊन कसं जगायचं या विचाराने तो अस्वस्थ बनला. त्याच्या काही मित्रांनी त्याला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. अर्थात तो फायद्याचा होता त्याच्यासाठी आणि त्याच्या लहान मुलासाठी. त्याने 6 महिने जाऊ दिले आणि लग्न केले. मुलगी कोणाच्या परिचित नव्हती. विवाह नोंदणी केंद्रात त्याने नाव नोंदवले होते आणि हे स्थळ त्याला आले होते. मुलीला आई वडील काही नातलग नव्हते. त्याने कसलीही चौकशी न करता तिच्याशी साध्या पद्धतीने लग्न केलं. त्याने तिला त्याचा सर्व भूतकाळ सांगितला. मात्र तिचा भूतकाळ विचारला नाही. तिलाही हरकत नव्हती. लग्न करून तो तिला घरी घेऊन आला. मात्र मुलाला पाहिल्यावर ती थोडी ओशाळली. का कोणास ठाऊक. त्याने ते पाहिले मात्र त्याच्या ध्यानात आले नाही. थोडेफार दिवस गेले असतील. त्याचा मुलगा कृश बनत चालला होता. मुलाची अशी अवस्था पाहून तो चिंतित झाला. एक बाब त्याच्या निदर्शनास आली, ती म्हणजे त्याच्या मुलाच्या जवळ त्याची बायको येत नव्हती. तो समोर जरी आला तरी ती घाबरून तेथून निघून जाई. असं का होतंय या विचारचक्रात तो फिरू लागला. मात्र त्याबाबत तिच्याशी तो बोलला नाही. कामावर थोड्या दिवस रजा टाकून तो घरी राहिला. एक दिवस ती भाजीपाला आणायचा म्हणून बाजारात गेली. त्याच्या काहीतरी मनात आलं म्हणून त्याने तिची सुटकेस उघडली तर काही जुने फोटो त्यात होते. लहान मुलाचे, काही बावल्या, सुकलेली लिंब, मिरच्या. आता तो समजून चुकला की हा प्रकार अनैसर्गिक आहे. आपली दुसरी पत्नी ठीक स्त्री नाही याची त्याला खात्री झाली. त्यानं ठरवलं की उद्या मुलाला त्याच्या बहिणीकडे सोडायचे आणि या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावायचा. रात्री त्याने आपल्या बायकोला सांगितले की आपल्याला माझ्या बहिणीकडे जायचे आहे. 1 दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परत येऊ. तीही तयार झाली. दुसऱ्या दिवशी ते निघाले. मात्र आज काळाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. विचित्र घटनेची चाहूल त्याला लागली होती. ते दिवस देखील पावसाचे होते.
याच रस्त्याने ते येत असताना गाडीवरील ताबा सुटून गाडी झाडावर जाऊन आदळली. मुलगा मागच्या सीटवर झोपला होता. गाडी आदळली त्यामुळे तो खाली पडला. त्याला बरीच दुखापत झाली. दोघे पुढे बसले होते आणि मुलगा वेदनेने रडत होता. त्या चेटकीन बाईने त्याचा चेहरा दिसू नये म्हणून स्वतःच्या चेहऱ्यावर पदर ओढला आणि त्या मुलाला उचलून पावसात टाकून दिलं. तो रडत राहिला आणि शांत झाला कायमचा. नवरा शुद्धीवर आला असता त्याने मागे पाहिले. मुलगा तेथे नव्हता आणि तीही नव्हती. पाऊस थांबला होता. तो विवळत उठून बाहेर आला तर मुलगा रस्त्यावर निपचित पडलेला. त्याने जवळ जाऊन त्याला उचलले तर त्याचा श्वास घेणं केव्हाच थांबलं होतं. त्याला छातीशी धरून त्याने टाहो फोडला. त्या चेटकिनीने त्या मुलाचा जीव घेतला होता. मुलाचा कोवळा देह गाडीत ठेवून तो तिला शोधू लागला. जंगलाच्या दिशेनं त्याला थोडा उजेड दिसला. तो तडक तिकडे निघाला. तेथे पोहोचला असता ती खाली बसली होती, शेकोटी पेटवून. तोंडाने काही मंत्रोच्चार चालू होते. त्याने कसलाही विचार न करता दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. मोठ्याने ओरडून ती जमिनीवर पडली. जीव मात्र तिचा गेला नव्हता. रक्ताळलेल्या चेहऱ्याने ती त्याच्याकडे पाहू लागली. तोंडाने पुटपुटली, माझा मुलगा. तो तिच्याजवळ गेला आणि भरल्या डोळ्याने तिला विचारलं, तुझा मुलगा आणि तूच जीव घेतलास? तर तिने धक्कादायक गोष्ट त्याला सांगितली की ती आधीच विवाहित होती. ती गरोदर असताना तिचा नवरा मृत झाला होता आणि तिची प्रसूती झाली. तिला मुलगा झाला, मात्र आजारपणात त्याचाही मृत्यू झाला. मुलाचा विरह सहन झाला नाही. ती वेडसर होत चालली. कोण्या मांत्रिकाने तिला अमानवीय सल्ला दिला की तुझे मूल तुला परत हवे असेल तर त्या बदल्यात तुला एका मुलाचाच बळी घ्यावा लागेल. ती त्या शोधात राहू लागली. तिला तिच्या काही नातेवाईकांनी लग्न करायचा सल्ला दिला. विवाह नोंदणी कार्यालयात काम करीत असलेल्या तिच्या एका मैत्रिणीने तिला सल्ला दिला की एक विधुर व्यक्ती आहे, त्याला एक मूल आहे, त्याला लग्न करायचे आहे. मूल म्हटल्यावर तिच्या डोक्यात त्या मांत्रिकाने भरवलेल्या सैतानी विचाराने उफाळी घेतली आणि अशा प्रकारे तिने लग्न केले. तिला मुलाचा बळी द्यायचा होता. स्वतःच्या उदरातून जन्म घेतलेल्या आणि मृत झालेल्या मुलाला जिवंत करण्यासाठी दुसऱ्या मुलाचा बळी द्यायला ती अघोरी झाली. त्या मांत्रिकाने तिला अघोरी करून टाकले होते. मात्र हा मुलगा दैवी योगात जन्मला असल्याने त्याच्यावर वाईट प्रयोग चालत नव्हते. तिने त्याचा चेहरा पाहिला की ती थरथर कापत असे. हेच कारण होते की त्याला ती जवळ घेत नसे. मात्र या अपघाताने तिला मार्ग सापडला होता. थोडी इजा झालेल्या बालकाला तिने भर पावसात रस्त्यावर टाकून दिले होते. तिच्याच हाताने त्याचा मृत्यू झाला आणि मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे ती पुढील विधी करत होती. इतकं सांगून ती थांबली. चिडलेल्या त्या व्यक्तीनं अजून रागात येऊन पुन्हा तोच दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. ती गतप्राण झाली, कारण तिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. ते दोघेही धीर गंभीर होऊन त्या व्यक्तीचे बोलणे ऐकत होते. ती चेटकीन आजही इथे भटकत असते, लोकांचे जीव घेत आहे. ती कोणाला सोडत नाही. तिला पाहणारा व्यक्ती जिवंत राहत नाही. त्या माणसाने सांगितलं, काका, नशीब आम्ही वाचलो. 2 मित्रांपैकी एक जण म्हणाला. त्यावर तो गृहस्थ हसला आणि म्हणाला, आता ती तुम्हाला त्रास नाही देऊ शकत. इतकं बोलून तो तिथून जाऊ लागला. त्याने विचारले, काका, तुम्हाला ही घटना कशी माहीत पडली? हे समोरील झाड पाहत आहात ना? मी इथेच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो माणूस म्हणजे दुसरा कोणी नव्हता, त्या लहान मुलाचे वडील होते. इतक्यात तो लहान मुलगा तिथे आला आणि वडिलांचे बोट धरले आणि दोघेही तिथून निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे हे दोन्ही मित्र पाहतच राहिले. विजांचा कडकडाट झाला. सगळी घटना त्यांना समजली होती. दोघेही अचंबित झाले होते. आपण थोडक्यात वाचलो ही बाब थोडी सुखावह वाटली त्यांना. एक प्रकारे
त्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी आपले रक्षण केले हे त्यांना कळलं होतं. हलका पाऊस पडायला लागला होता. मोठे झाड पाहून त्यांनी आधार घेतला. त्यांची भीती गेली होती. डोळे उघडले तर उजाडले होते. आभाळाने काळी छाया झटकून प्रकाशाची उधळण केली होती. दोघेही उठून गाडीकडे निघाले. शांत चालले होते. त्यांची गाडी त्यांना समोर दिसली. गाडीभोवती खूप गर्दी दिसत होती. ते जवळ गेले. लोकांनी गाडीतून 2 तरुणांचे मृतदेह बाहेर काढले होते. ते 2 मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कोणाचेही नसून या 2 मित्रांचेच होते. त्यांना त्या माणसाचे म्हणणे आठवले, हो, ती कोणाला सोडत नाही. तिला पाहणारा कोणीही जिवंत वाचत नाही.